नमस्कार, DS4 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला असलेल्या ऐतिहासिक येवला शहरातही तीव्रपणे उमटू लागले आहे. या पोलीस कारवाईचा आणि दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार करत आज येवल्यात हिंदू मुस्लिम मित्र परिवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज दिनांक 23 जुलै 2026 रोजी येवल्यात या घटनाविरोधात एक निषेध मोर्चा काढण्यात आला. सकाळी सर्वप्रथम आंदोलकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि त्यानंतर शहरातून बाईक रॅली काढत आपल्या संतापाची ज्वाला दाखवून दिली. पेपर लीक सारख्या गंभीर प्रकरणामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य आज टांगणीला लागले आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र त्याऐवजी विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे अत्यंत निंदनीय आणि संतापजनक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जिम्मेदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ठाम आणि आक्रमक मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून तहसीलदार कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आले आहे. या बाईक रॅली आणि निवेदनादरम्यान डॉक्टर संकेत शिंदे, अर्जुन जावळे, शेहबाज शेख, धीरज कंडारे, फैयाज अन्सारी, ओम जेदे, हितेन जावळे, हरी आव्हाड आणि सिद्धांत दराडे यांच्यासह हिंदू मुस्लिम मित्र परिवारचे शेकडो नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि हुकुमशाही पद्धतीने आंदोलन दडपणाऱ्या या सरकारविरोधात येवल्यातील तरुणांनी एकजुटीने दिलेला हा लढा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. DS4 न्यूज येवल्यासाठी दीपक सोनवणे, येवला. जे दिल्ली येथे चालू असलेले जंतर मंतरवर नीट पेपर फुटीमुळे झालेल्या आंदोलनाला जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेले आम्ही त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान यांचे राजीनाम्याची मागणी आमची आणि दीपक दिपके यांना जाहीर पाठिंबा आमचा अभिजित दिपके यांना जाहीर पाठिंबा आहे. आणि आम्ही इकडं आमच्या शांततापूर्वक प्रांत कार्यालयावर जाऊन प्रांत अधिकारीला पत्राद्वारे निवेदन देणार आहे व या घटनेची लवकर तपास वगैरे प्रशासनाला विनंती करून आम्ही विनंती करतो की त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावे. दिल्ली येथे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत अभिजित दिपके यांनी जे 1 महिन्यापासून जे आंदोलन चालू केलं, खरं तर हे आंदोलन हे केवळ एकट्याचं आंदोलन नाही तर हे तरुणांचं आंदोलन आहे आणि त्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तरुणांचं जे शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा नीट पेपर असेल तर त्याचं फुटीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. भारतभर जो जनाक्रोश तयार झालेला आहे त्याचं कुठंतरी एक आंदोलन शांततेत चालू होतं आणि त्या आंदोलनाचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट हे होतं का या सरकारने या BJP सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी आणि जे शिक्षण मंत्री आहेत केंद्राचे जे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यासाठी जे आंदोलन चालू होतं आणि त्या अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी जंतर मंतरवर लाठी हल्ला झाला, अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झाले, अनेक महिलांवर काय अत्याचार झाले, संपूर्ण भारत बघतोय आणि आजही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येवला शहरात हे सर्व विद्यार्थी बाईक रॅलीने या ठिकाणी निषेध नोंदवत आहे. आपला शांततेच्या पद्धतीने निषेध नोंदवत निवेदन देणार आहे. पण येत्या काळात जर हा राजीनामा झाला नाही तर प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात हे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. हीच परिस्थिती आज आहे. गेल्या 2-3 दिवसापासून देशात जो काही प्रकार त्या ठिकाणी चालू आहे, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना बेरहमीने मारहाण करण्यात येत आहे, ही अतिशय त्या ठिकाणी घातक व निंदनीय गोष्ट त्या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांचा जे बेरहमीने आपण व्हिडिओ बघितले, आपल्या माता भगिनी असेल, महिला असेल, त्यांना त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी निंदनीय त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी मारहाण केली, हे अतिशय त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी आहे. आपला देश हा त्या ठिकाणी लोकशाहीचा देश आहे. त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी आंदोलन केलं तर त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी लाठीचार्ज करताय, हे कुठेही त्या ठिकाणी लोकशाहीच्या वाटेचं दिसत नाही. तर माझी या ठिकाणी सर्वांना सरकारला या ठिकाणी विनंती असेल का ठीक आहे, आंदोलन होतं आहे
पण हा सगळा लोकशाहीचा हा प्रत्येकाचा हक्क आहे आंदोलन करणे. तर त्या ठिकाणी कोणालाही लाठीचार्ज हा प्रकार त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. प्रत्येकजण आपल्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढत असतो आणि अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे अशीच मी त्या ठिकाणी सरकारला विनंती करतो. आणि आज जो येवल्यात अर्जुन भाऊ जवळे असतील, डॉक्टर साहेब असतील, त्यांनी जो मोटर बाईक रॅलीचा आयोजन केला आहे त्याचा निषेध केलेला आहे. त्याचा पूर्ण आमच्या कुटुंबाकडनं पाठिंबा त्या ठिकाणी आहे. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.